नमस्कार, मी आरची ऋषी शेलार आणि आपण पाहत आहे भारत न्यूज मराठी HD चर्चा तर होणाऱ्याच्या विशेष चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज आपण आलेलो आहोत इंडियन टॅलेंट कट्टा या ठिकाणी पुरस्कार वितरणासाठी आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। त्यासोबतच आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्या चिखारे, त्यासोबतच आपल्यासोबत चित्रपट सृष्टीतील पितामहा माननीय बुडबोले साहेब या ठिकाणी आहेत। तुमच्या तिघांचंही आमच्या न्यूज चॅनलमध्ये मनापासून स्वागत। खरं तर आजचा हा दिवस खरं तर आजही सोनियाचा दिन बरसे अमृताचा गुण याप्रमाणे खरंच हे वातावरण अतिशय सुंदर असं झालेलं आहे। अरे खरं तर पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की आज तू या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून आली आहेस। तू खरं तर असं म्हटलं जातं की प्रत्येकाचं बालपण हे खूप निरागस असतं। तुझं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं हे विचारण्यापेक्षा तू खरं तर खूप खडतर परिस्थितीमध्ये संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलीस। कसा होता प्रवास आणि आज कसं वाटतं ज्यावेळेस तू या ठिकाणी तुला सेलिब्रिटी म्हणून पाहते त्यावेळेस? मी जिथेही सेलिब्रिटी म्हणून जाते तिथे नेहमी बोलत असते की मी कुठलीही प्रकारची सेलिब्रिटी नाही, मी तुमच्या सर्वांमधली एक व्यक्ती आहे। फक्त फरक एवढाच आहे की मी चित्रपटसृष्टीमध्ये काम करते। आणि प्रवासाचं म्हटलं तर मला माझ्या आईची एक बक्कळ साथ मिळाली, मला टॅलेंट कट्टाची साथ मिळाली। सो मला ते खूप हेल्पफुल राहिलं कायमच आणि खूप छान वाटतं आज इथे ह्या स्टेजला आहे आणि अजून तर खूप पुढे जायचं हे तर काहीच नाही। अगे असं म्हटलं जातं आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, म्हणजे अशी ईश्वरूपी प्रतिमा म्हणजे आपली आई। ईश्वराला सगळ्यांसोबतच एकाच वेळी जाणं किंवा एकाच वेळी भेट देणं शक्य होत नाही, म्हणून त्याने आई नावाची सुंदर अशी मूर्ती तयार केली। आणि खरं तर आज तू ज्यावेळेस बोलत होतीस त्यावेळेस तुझे डोळे मला या ठिकाणी पाणवल्याचं दिसलं। काय आईबद्दल काय भावना या ठिकाणी व्यक्त करशील? आईबद्दल भावच नाही, आईच भाव आहे माझा। कारण आई नसती तर आज मी कुठेच नसते। आई होती म्हणून मी जे काही आहे ते आईमुळे आहे। कारण तिला जर कळालं नसतं की हां ही काहीतरी सिनेसृष्टीत करू शकते तर ती घेऊन पळाली नसती तर मी काहीच करू शकले नसते। कारण मी वयाच्या 4.5 वर्षापासून चित्रपटसृष्टीत आहे आणि तेव्हा तर काहीच कळत नव्हतं, पण आईला कळलं म्हणून आहे। त्यामुळे आईच माझा भाव आहे, आईच प्राण आहे, त्यामुळे सगळं निश्चितच आगा मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे, पण आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री मेघराज राजे भोसले। दादा, खरं तर तुम्हाला खूप वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये पाहतोय आणि खरं तर मगाशी तुम्ही जसं म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये जी काही फसवेगिरी होतीये ती आता काही प्रमाणात तुमच्या प्रयत्नांमुळे कमी झाली आहे, काय सांगाल? निश्चितच सर्वप्रथम आज मी दीपक आणि श्रीकांत यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या टॅलेंट कट्ट्याच्या माध्यमातून एक सुंदरचा कार्यक्रम इथं आयोजित केला। गेली 7-8 वर्ष चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने ही संस्था काम करते आणि ऑडिशनमध्ये फसवणूक थांबावी यासाठी आणि कलाकारांना योग्य ऑडिशन उपलब्ध व्हावी, माहीत व्हावी या उद्देशाने या संस्थेचं कामकाज चालू झालं। आमचं म्हणणं आहे की ऑडिशनला कुठेही पैसे न देता कलाकारांना काम मिळालं पाहिजे, चांगल्या ऑडिशनमध्ये नवीन कलावंतांना चान्स मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे आणि हेच काम टॅलेंट कट्ट्याच्या माध्यमातून होतं आहे। आणि आज टॅलेंट कट्ट्याच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील लोक जे नेहमी कलाकारांच्या पाठीशी असतात आणि जे गुणी व कर्तबगार आहेत अशा व्यक्तींचाही इंडियन टॅलेंटच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला, पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। त्याबद्दल मी या संस्थेचं अभिनंदन करतो। भविष्यातील या संस्थेच्या माध्यमातून नवीन कलावंतांना चांगल्या ऑडिशन्स आणि चांगले फिल्ममध्ये चान्स मिळावा एवढीच अपेक्षा करतो। थँक्यू, ऑल द बेस्ट। तुम्हाला एक आणखीन एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे जब हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है, जब हम ठहरते तो तूफान भी रुक जाता है, हमें बदलने की कोशिश मत करना, जब हम बदल गए तो इतिहास भी बदल जाता है, जब हम बदल गए तो इतिहास भी बदल जाता है। अशी इतिहास बदलण्याची ताकद खरं तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळामध्ये आहे आणि खरं तर मराठी चित्रपट सृष्टीला त्यामुळे नवीन जे काही इम्पॉर्टंट जे दिवस आहेत, चांगले दिवस येतील असं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? निश्चितच मराठी चित्रपटसृष्टी एक इतिहास बदलते, अनेक चांगले चित्रपट तयार होतात। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ म्हणजे आमची मागील 7-8 वर्षाची कारकीर्द पाहिली, अनेक चांगले निर्णय आम्ही या माध्यमातून घेतलेले आहेत। अनेक कलावंतांच्या इंडस्ट्रीच्या फायद्यासाठी आहेत, निर्मात्यांच्या फायद्यासाठी आहेत। त्यामुळे चित्रपट महामंडळ हे नक्कीच इतिहास बदलेल आणि मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा
एक भारतीय किंवा इंटरनॅशनल चित्रपटामध्ये इतिहास करेल याबद्दल काही शंका नाही. त्याबद्दल मेघराजची एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. मध्यंतरी बऱ्याच वर्तमानपत्रातून किंवा इतर न्यूज चॅनल्समधून अशी बातमी ऐकायला मिळत होती आणि मी पण एक आर्टिस्ट असल्यामुळे मी पण ते असं अनुभवलंय की मराठी चित्रपट महामंडळाच्या लोकांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी लेखलं जातं. तर याचं नेमकं कारण काय? असं मला वाटत नाही आहे. काही लोक त्याचा गैरसमज करतात. आता सुनील गोडबोले सर एवढे सिनियर आहेत, 55-60 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि ते अभिमानाने सांगतात की मी मराठी कलावंत आहे, मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासद आहे. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना मुंबईत असेल, हिंदी चित्रपट असतील, मराठीमध्ये असेल, मराठी रंगभूमीवर असेल, कुठेही अडचण निर्माण झाली नाही. आपल्याकडे जर टॅलेंट्स असेल, आपल्याकडे कष्ट करायची तयारी असेल, आपल्या अभिनयामध्ये आपल्यामध्ये सातत्य असेल तर निश्चित मार्ग भेटतो, कुठेही अपयश येत नाही. आणि अपयश आलं तर लोक असे काहीतरी सांगतात की बाबा मी मराठी किंवा मी चित्रपट महामंडळाचा मेंबर आहे म्हणून मला काम मिळत नाही. तर असं काही नाही आहे. महामंडळ हे आपल्या समाजाला काम मिळण्यासाठी प्रयत्न करतो. योग्य व्यक्तींना हे काम मिळतच असतं. निश्चितच माननीय श्री मेघराज राजे भोसले यांच्या अधिपत्याखाली आता खरं तर मराठी चित्रपट सृष्टीला सोन्याचे दिवस येतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी पुढच्या सेलिब्रिटीकडे या ठिकाणी वळणार आहे. माननीय श्री सुनीलजी गोडबोले या ठिकाणी अभिनेते आहेत आणि खरं तर सुनीलजी असं म्हटलं जातं की एका कर्तव्यदक्ष पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे, तुमच्या घरच्यांची किंवा तुमच्या सौभाग्यवतींची तुम्हाला कशा पद्धतीने साथ लाभते? आता सौभाग्यवतींची जर साथ लाभली नसती तर मी ह्या स्टेजला पोचलोच नसतो. म्हणजे घरचे ज्या वेळेला आपल्याला सहभागी म्हणजे सहकार्य करतात किंवा पाठीशी असतात त्याच वेळेला हे होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. घरात जर एकाचं तोंड इकडे आणि दुसऱ्याचं तोंड तिकडे असेल तर ह्या क्षेत्रात काही येणं शक्यच नाही ना. त्यामुळे घरच्यांचा फुल सपोर्ट मला आहे. त्यांनी माझ्या बायकोने मला सांभाळून घेतलं आहे असं जरी म्हटलं तरी त्याच्यात काही वावगं ठरणार नाही. सुनीलजी, तुम्ही अनेक विविध चित्रपटांमधून विविध भूमिका तुम्ही साकारलेल्या आहेत आणि संपूर्ण जनसमुदायाला त्या माहीत आहेत. तुम्हाला असं वाटतं एखादी कुठली भूमिका आपल्या वाट्याला यायला हवी होती, नटसम्राटसारखी किंवा इतर कुठलीही भूमिका तुम्हाला असं वाटत असेल ती माझ्या वाट्याला किंवा ती भूमिका मी साकारायला हवी होती? शेवटी काय आहे माहिती आहे का की भूमिका या भूमिका असतात. कुठली राहिली आहे किंवा कुठली करायची मिळाली नाही आहे ह्याचा काही मला वाटतं काही संबंधच येत नाही. कारण प्रत्येक भूमिका ही वेगवेगळीच असते ना. त्यामुळे आत्तापर्यंत जेवढे मी चित्रपट किंवा जेवढे नाटकातनं कामं केली किंवा जेवढ्या टी व्ही सिरियल्स केल्या त्याच्यात प्रत्येक भूमिका ही वेगवेगळीच होती. त्यामुळे कुठली भूमिका राहिली आहे वगैरे असं काही म्हणजे खरं म्हणजे नसतं असं काही. नटसम्राट, आता तुम्ही नटसम्राटचा उल्लेख केला. नटसम्राट हे शिरवाडकरांचं ॲक्च्युअल नाटक आहे ते आणि ते नाटक काय म्हणजे त्याचा दर्जा काय आहे किंवा हे काय आहे. तर नटसम्राट आणि कलाकार यांची सांगड घालणं हे बरोबर नाही असं मला वाटतं. कारण नटसम्राट हे नाटक आहे तर ते त्याच ठिकाणी असायला पाहिजे. त्याच्यात एक व्यथा मांडलेली आहे. जी व्यथा एका नटाची आहे असं आपण म्हणूया तर ती व्यथा मांडलेली आहे. तर व्यथा मांडायला मला तरी नाही आवडणार तेवढं काही. सुनीलजी, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की मराठी चित्रपटसृष्टीचं स्वरूप आता बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे की पूर्वीची जी मराठी चित्रपटसृष्टीतील गाणी होती, पूर्वीचे जे संगीतकार होते त्यासारखं संगीत किंवा गाणी आता तयार होत नाहीत. खरं तर प्रेक्षक वर्ग बदलला आहे आणि आपण सगळ्यांनी हा बदल स्वीकारला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? अर्थातच जसजसा बदल होईल तसं स्वीकारणं भागच आहे ना आपल्याला. कारण आपल्याकडे तेवढंच येणार आहे समोर. कारण आता पूर्वीच्या काळी फिल्म होती जी फिल्म अशी फिरायची ज्याचे फिल्मचे डबे असायचे. आता फिल्म गेली, आता चिप आले आहेत. आता जसजसा बदल होत चालला आहे तसं तो बदल आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे. कारण शेवटी काय माहिती आहे का की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जे येतं ते तो बघतो. प्रेक्षकांना विचारून कोणताही निर्माता मी काय करायचं हे ठरवत नाही. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. कारण म्हणजे जे प्रोड्युसर किंवा डिरेक्टर असतात ते काहीतरी खाद्य प्रेक्षकांसाठी देतात आणि ते आपण बघतो.
त्यामुळे त्याचा आणि याचं कारण प्रेक्षकांना जे बघायला मिळतं ते बघतात. त्यांना आता तर काय रिमोट प्रत्येकाच्या हातात आहे, त्यामुळे मला जर आवडलं नाही एखादं तर मी रिमोटनी नंबर बदलला की मला दुसरं मनोरंजन असतं, मला तिसरं मनोरंजन असतं. त्यामुळे जे आहे ते स्वीकारूनच प्रेक्षक हे सगळे कार्यक्रम बघत असतात. खरं तर आता आपण भरपूर या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला मुलाखतीला पूर्ण विराम द्यायचा आहे, पण त्याआधी तुम्हाला मी आणखीन एक दोन छोटेसे जे काही प्रश्न आहेत जे मी येण्यापूर्वी मला सांगितलं होतं की ते प्रश्न तुम्ही मांडाच, ते प्रश्न मी या ठिकाणी मांडतो. ते प्रश्न असे आहेत की जर आज आपण बघितलं की पूर्वी असं होतं की सायंकाळ एकदा झाली ना की आजी आपल्या नातवंडांना घेऊन माझघरात बसायची, रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगायची आणि त्यामुळे काय व्हायचं, आजीचं त्या नातवावरती आणि नातवाचं त्या आजीवरती एक वेगळंच प्रेम वृद्धिंगत व्हायचं आणि त्यामुळे नात्यांची एक सुरेल वेगळी माळ गुंफली जायची. ती नाती आज या ठिकाणी टिकत नाही. तर आजच्या डिजिटल युगात किंवा मोबाईलच्या युगात माणसाने कसा एकमेकाला वेळ दिला पाहिजे, एक चित्रपट अभिनेते म्हणून तुम्ही काय सांगाल? वेळ हा दिलाच पाहिजे, पण मीडियामुळे सगळं आता तुम्ही सांगा ना, तुम्ही सुद्धा हे न्यूजमधनं हे टॅलेंट कट्टा हे तुम्ही दाखवणार, तुम्ही कोणत्या माणसाशी संपर्क साधणार आहात का? नाही. तुम्ही न्यूजमधनं हे सगळीकडे जाणार, त्यामुळे त्याचा आपण वापर करतोच ना त्याचा. आज मला सांगा की लग्नाची पूर्वीच्या काळात म्हणजे मी अनुभवलेलं आहे की पूर्वीच्या काळात एखादी लग्नाची पत्रिका जर उदाहरणार्थ माझंच लग्न घ्या ना, माझ्या लग्नाच्या वेळेला प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जाऊन मी पत्रिका दिली होती, त्यांच्याकडे केळवणं पण केली होती, त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो. आज किती जण तुम्हाला जेवायला बोलवतात हो, तुम्ही साधे त्यांच्या घरी जाऊन पत्रिका देण्याचंही हे दाखवत नाही. म्हणजे काय आहे की व्हॉट्सअपवर मी फक्त त्यांना सांगतो की आग्रहाचं निमंत्रण, उपस्थिती प्रार्थनीय, तुम्ही हजर राहायलाच पाहिजे, हे फक्त व्हॉट्सअपवर जातं. पण मी साधा फोनसुद्धा करत नाही. हीच तर खरी शोकांतिका आहे आत्ताच्या या जगाची. निश्चितच. त्यामुळे आजच्या या युगामध्ये आपण एकमेकाला निश्चितच वेळ प्रेक्षक मित्रांनो दिला पाहिजे आणि हीच खरं तर सांगण्याचं काम माननीय अभिनेते सुनीलजी गोडबोले यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सुनीलजी, तुम्हाला एक रॅपिड फायरच्या ठिकाणी एक प्रश्न विचारणार आहे, कारण मला येतानाच एक जण असं म्हटलं होतं की तुम्ही हा प्रश्न सुनीलजींना विचाराच, काही ते कुठलंही उत्तर देऊ पण विचाराच. तर तुमचा आवडता नट कोणता किंवा अभिनेता कोणता? एक तर नाना पाटेकर की दादा कोंडके? तसं मी सांगू शकणार नाही. याचं कारण असं की मला सगळेच नट हे आवडतात. जसे नट आवडतात तशा सगळ्या नट्याही मला आवडतात. त्यामुळे असं काही हे नाही आहे किंवा फक्त नटच आवडतं वगैरे असं काही. तर मला सगळे जे माझ्या क्षेत्रात काम करणारे आहेत, जे कलाकार आहेत, भले ते बॅकस्टेज कलाकार असू देत किंवा माझा लाईटमन असू दे, माझा मेकअपमन असू दे, माझा कॉस्ट्युममॅन असू दे, माझी मेकअपमन असू दे किंवा कोणीही असू दे, माझं त्यांच्यावर तितकंच सगळ्यांवर प्रेम असतं जितकं माझ्या सगळ्या कलाकारांवर असतं. समान निश्चितच प्रत्येकावरती समान प्रेम आणि कोणालाही कधी कमी लेखू नये हे खरं तर कोणाकडून शिकावं तर ते माननीय सुनीलजी गोडबोले यांच्याकडून शिकावं. खरंच खूप छान तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो. पण जाता जाता अजून एक प्रश्न आहे, शेवटचा, कारण तुम्ही पुन्हा आमच्या राऊंडला सापडणार नाहीत. कारण मी असेल किंवा नसेल, असेन मी नसेन मी तरी दिसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या असेल गीत. आम्ही असू किंवा नसू, पण आम्ही असू किंवा नसू तरी पण आम्ही जे काही आज जी काही मुलाखत घेतलेली आहे ती नक्कीच तुमच्या पुढे दृश्य रूपाने जिवंत असणार आहे. आणि सुनीलजी, जाता जाता खरं तर जो टॅलेंट कट्टा दीपकजींनी या ठिकाणी आयोजित केला होता आणि सर्वांना याच्या माध्यमातून त्यांनी न्याय देण्याचा एक वेगळं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केलाय, काय सांगाल दीपकजी विषयी? नाही, दीपकनी ह्या जो काही उपक्रम सुरू केलेला आहे ना, ते खरंच खूप चांगलं आहे. टॅलेंट कट्टा ह्याचाच म्हणजे त्या शब्दातच सगळं दडलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट शोधायचे. म्हणजे फक्त त्याच्यात काही कलाकारांचे टॅलेंट असतात असं नाही आहे, बाकीच्या गोष्टी ते टॅलेंट असतात. तर ते टॅलेंट शोधून त्यांना इथं येऊन, त्यांना इथं आणून, त्यांना पुरस्कारित करणं हे फार मोठं काम हे दीपक करतोय असं माझं मत आहे. आणि दीपकचं खरंच त्याच्याबद्दल अभिनंदन. कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का की टॅलेंट शोधणं हे सुद्धा खूप अवघड काम आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जाणं, बरं काय असतं माहिती आहे का की पुरस्कार हे प्रोत्साहन आहे. पुरस्कारामुळे त्याला अजून कार्य करण्याची, आता मला पुरस्कार मिळाला की मला अजून एक काम करण्याची मला एक उर्मी मिळते त्या ह्याच्यामुळे.
पुरस्कार हे प्रोत्साहन आणि उर्मीचं साधन आहे. त्यामुळे मला जरी रोज एक पुरस्कार मिळाला ना तरी मला तो उर्मी देतो ना, प्रोत्साहन देतो ना मला तो. आणि दुसरं एक म्हणजे काय होतं माहिती आहे का, की पुरस्कार मिळाल्यानंतर माझी जबाबदारी वाढते. आता मला ज्या वेळेला पुरस्कार मिळतो ॲज अ कलाकार म्हणून, त्यावेळेला कलाकार म्हणून माझी चांगलं काम करण्याची जबाबदारी वाढते. हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यातला आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन आहे. निश्चितच पुरस्कार हे प्रेरणा देत असतात आणि त्या प्रेरणेतून वाढते ती म्हणजे आपली सगळ्यांची. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मी मगाशी बघितलं की तू खूप भावनिक झाली होती. ज्यावेळेस तुला आईचं विचारलं त्यावेळेस तू इतकी भावनिक झाली होतीस की तुझ्या डोळ्यातून अक्षरशः मला अश्रू दिसले. आणि खरं तर आजची महाराष्ट्रातील जी काही परिस्थिती आहे तर कसं असतं माहिती आहे का, माझ्या काही खूप छान आहेत. नको रे दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट, नको रे दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट, दुखत होतं तुझं तेव्हा रात्र जागून काढली पहाट. बाळा शिकलास सवरलास मोठा साहेब झालास, बाळा शिकलास सवरलास मोठा साहेब झालास, आई बापाचे उपकार तू लगेच विसरलास. तुला मोठं करण्यासाठी बाळा, तुला मोठं करण्यासाठी बाळा आम्ही खूप चढलो घाट, नको रे दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट, दुखत होतं तुझं तेव्हा रात्र जागून काढली पहाट, नको रे दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट. खरं तर आर्या, आज महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या खूप वाढलेली आहे. तर तू अशा लोकांना काय सल्ला देशील महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कमी करण्याबाबत? एक अभिनेत्री म्हणून काय सांगशील? वृद्धाश्रमवाल्यांना तरी काही बोलू शकत नाहीये, कारण चूक आपली आहे की आपण आई वडिलांना तिथे टाकतो. आणि खरं तर मी वृद्धाश्रमवाल्यांचं धन्यवाद मानेल, कारण जर ते नसते तर आई वडील आपल्या रस्त्यावर आले असते. जर आपण हे करतोय का त्यांना घरातून बाहेर काढतोय तर जाणार कुठे आहेत? तुम्हाला एक कळत नाहीये, जर त्यांनी तुम्हाला लहानपणापासून जगवलंय, तुम्हाला चालायचं शिकवलं, तुम्हाला बोलायचं शिकवलंय, तुम्हाला गाडी चालवायला शिकवली, ज्याच गाडीत तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेतात, का नेतायत? काय गरज आहे? मोस्टली कारण आता हे लक्षात येत आहे की लग्नानंतर असं होतं. का होतं? तुझ्या घरी आई वडील नाही आहेत का? तुझ्या भावाने असं केलं तर तुलाही आवडणार नाही ना ग. बरं, आता हे करत असताना माझी ग्रीन आईज ऑर्गनायझेशन थ्रू मी दरवर्षी माझा वाढदिवस, होळी, दिवाळी सगळे मी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रममध्ये साजरे करत असते. आणि मी आत्ताची रिसेंटल्या होळीच्या वेळेस मी वृद्धाश्रममध्ये गेले होते आणि तिथे एक आजी अचानक आली आणि मला बिलगली. माझ्या नातीची आठवण आली तुझ्या, आणि तू दरवेळेस येत जा, तू आलीस ना की माझी नात आल्यासारखी वाटते. आणि ते पाहून इतकी भावनिक झाले मी की ते आसुसलेले आहेत प्रेमासाठी, आणि तुम्ही ते प्रेम द्या. बरं, ते असंही नाही बोलत आहे की माझ्या मुलाने मला दररोज भेटावं किंवा माझ्या मुलीने मला दररोज भेटावं. कधीतरी येत, मला घरीही नको नव्हतं, तू कधीतरी ये, कधीतरी भेट, कधीतरी आपुलकीच्या गप्पा मार. ते खूप झालं आमच्यासाठी. तर त्यांचा शेवटचा काळ आहे, आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. जर त्यांनी आपल्या लहानपणात आपल्याला वाढवलंय, आपल्याला त्यांची जे प्रेम आपल्याला हवं होतं ते त्यांनी दिलं, तर आपणही दिलं पाहिजे. अरे, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. आता तू फिल्म इंडस्ट्रीत आहेस कित्येक वर्षांपासून, तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी ह्या बड्या कलाकारासोबत काम केलं पाहिजे किंवा बॉलिवूडच्या अभिनेत्यासोबत काम केलं पाहिजे. तर तुला कुठल्या अशा सेलिब्रिटीसोबत काम करायला निश्चित आवडेल? मला आवडेल तर सगळ्यांसोबतच, पण माझी एक इच्छा अपुरी राहील, ती म्हणजे श्रीदेवींसोबत काम करायची. कारण ते आता आपल्यासोबत नाही आहेत आणि मी 2 व्यक्तींना, ॲक्च्युअली 3 व्यक्तींना माझा आयडॉल मानते. पहिली म्हणजे माझी आई, दुसरी श्रीदेवी, तिसरी माधुरी दीक्षित. अशा ह्या काही आहेत ज्यांना मी मानते आणि मला काम करायची नक्कीच आवड, म्हणजे इच्छा होती की नाही मला श्रीदेवींसोबत काम करायचं, मला माधुरी दीक्षितसोबत काम करायचं आहे. तर कदाचित माधुरी दीक्षितसोबत होईल स्वामींच्या जर मनात असेल तर, पण श्रीदेवींसोबत नाही. निश्चितच अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि त्याप्रमाणे निश्चितच आम्ही अशी या ठिकाणी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. ईश्वराचरणी अशी प्रार्थना करतो की आगामी काळात निश्चितच माधुरी दीक्षित बरोबर तू आम्हाला झळकलेली दिसावीस, एवढीच सद्भावना मी आमचं ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन करतो. आणि आर्या, खरंच
तू या ठिकाणी आलीस आणि आज इंडियन टॅलेंट कट्टा यासोबत तू आज अवॉर्ड फंक्शन खरंच खूप उत्तमरित्या दीपक सरांनी हे अवॉर्ड फंक्शन या ठिकाणी आयोजित केलं होतं. दीपक सरांबद्दल काय सांगशील? एक हरहुन्नरी तरुण या ठिकाणी नवीन क्षेत्रात किंवा नवीन लोकांना या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम करतो. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसला हारने से कुछ नहीं होता, पंखों से उडान होती है, पंखों से उडान होती. काय सांगशील दीपकजींबद्दल? त्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. कारण पहिले तर तो माझा भाऊ आहे, त्याला भाऊ म्हणते आणि मी त्याला दरवर्षी राखी बांधते. आणि जसं भावाचं एक कर्तव्य असतं बहिणीला नेहमी प्रोटेक्ट करायचं, तो नेहमी मला प्रोटेक्ट करत असतो, नेहमी मला गाईड करत असतो. आणि त्याचे एक वैशिष्ट्य मला आवडतं की टॅलेंट कट्टाच्या मार्फत तो नॉन फेसेसला तर कास्ट करतोच, पण त्याचा मेन उद्देश हा असतो की ज्यांना कामं नाही आहे, ज्यांना अभिनेत्री अभिनेता व्हायचं आहे, त्यांचं काय, त्यांना आपण काम करूया, त्यांना आपण प्रमोट करूया. आणि त्याने लाखो असे जण आहेत ज्यांना कामं दिलेत आणि त्याच्यामागे ते पुण्य आहेच आणि तो आयुष्यात खूप मोठा होणार आहे. निश्चितच आपल्यासोबत होत्या अभिनेत्री आर्या खारे आणि त्याच इंडियन टॅलेंट कट्ट्याच्या निमित्तानं आपल्याशी खास बातचीत करत होत्या. याआधी आपल्यासोबत होते अभिनेते सुनीलजी गोडबोले, त्यासोबतच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले. यासोबतच आपण या ठिकाणी आपला कार्यक्रम समाप्त करतोय. पण तुम्हाला कुठेही नाही जायचंय, तुम्हाला पाहायचंय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी भारत न्यूज मराठी HD. रहा नेहमी पुढे, सदैव अपडेट. आणि त्यासोबतच पाहायचंय महाराष्ट्र न्यूज 124. नक्की आमच्या दोन्ही चॅनेलला, दोन्ही वाहिन्यांना सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली.